फील्डिंग लगानी है प्लीज, ग्राउंड को खाली करना है। फील्ड की सजावट कर ले अनुष्का एंटरप्राइजेस। बैट्समैन भेजना है पीवाई स्पोर्ट्स। बैट्समैन भेजते हैं पीवाई स्पोर्ट्स। पीवाई स्पोर्ट्स आपको बैट्समैन भेजना है। पीवाई स्पोर्ट्स साई बैट्समैन भेजना है पीवाई स्पोर्ट्स। आ गए सब ले तेजस। हॅलो, चला जाऊयात आपण असणाऱ्या या मॅचकडे। अतिशय चांगल्या पद्धतीची पारी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाली। अगदी पहिल्या षटकापासून पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अमरला आणले गेले आणि अमरचा पहिलाच बॉल निर्धाव फेकल्यानंतर कलेक्शन जर का आपण बघितलं तर थोडंसं इथून मात्र बिघाड झाल्यानंतर तदनंतर आपण बघितलं तर फेकी झाली आणि फेकी झाल्यानंतर रनआउटची विकेट मैदानाच्या आतमध्ये पडताना आपल्याला इथे पाहायला मिळाली। किशोर दादा इथे उपस्थित होत आहेत। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय टीम गोलंदाज सय्यद। ओहो अपील यावेळेस केलं गेलं। पहिल्याच बॉलवर मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता। शरीराचा वेध घेतला गेला आणि लेग बायच्या स्वरूपातली एक धाव इथे मात्र सध्या तरी कंप्लीट होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली आहे। एकेरी धावेने सांघिक आणि वैयक्तिक खातं खुल्लं करत असताना फलंदाज साई। गोलंदाज सज्ज होईल इथे मात्र अमर फेकी डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय। चेंडू संपुष्टात येत आहे। 4 शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे। गोलंदाज यार बॅटची गडा होती। बॅटची एजचा आवाजही पोहोचला होता। सिंगल अंकित होईल आणि 2 अंकावर धावफलक।
चला लास्ट टू गो, शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. हो हो हो, यावेळेस उडवला गेलाय चेंडूला. स्ट्रोक तर चांगला होता, फटका फसलाय. ताकद किंचितशी कमी, फटका फसतोय. विकेटचं बदल, फलंदाज बाद, तंबूच्या आश्रयाला. किशोर गुलीबा साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांना सन्मानित करण्याची विनंती आम्ही. गोलंदाज सय्यद. ओहो, अगदी अलगत, अगदी अलगत. चेंडू निघाला बाउंड्रीच्या पलीकडे. फेकून देत असताना समर्थक खुश. षटकार 6. निर्धावफेकी आहे. डॉट बॉल सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपुष्टात येतील आतापर्यंत 2 आणि धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्या. पुढचाही बॉल हाही पाठवलाय. फक्त स्पर्श करावा आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जावा या पद्धतीचं चित्र. हाही चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातो. इथे मात्र षटकार 6. व्हाईट बॉल सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय आणि एक धाव सध्या तरी अंकित होत असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि 13 धावा खर्च केल्या गेल्यात. मॅच होती कुठे आणि आणली आहे कुठे.
फ्लाईटनं हा चेंडू निघालाय ऑन साईडला. आपण पाहताय क्षेत्ररक्षण थोडंसं स्ट्रॉंगली एक टप्प्यागिर क्षेत्ररक्षण, कमकुवत क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही आहे, कारण बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू इथं मात्र रोखलाय. किती धावा मिळतील तर एक धाव इथून मात्र मिळते आणि धाव फलक एकेरी धावेने 17-17. अपील कुठल्या तत्वावर केले गेले हे अजूनही ठाऊक नाहीये. चेंडू बॅटला कलेक्ट झालाय आणि पंचाने त्या पद्धतीचा इशाराही आमच्यापर्यंत पोहोचला आणि षटक संपलाय ना. षटक संपलंय क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्ती आता धावा संख्या 18. चला अजून 2 मॅच खेळवायचे आहेत, घाई करा. धावसंख्या 18 या अंगावर धावफलक. चला पुढची मॅच आपल्याला भेटीला येताना पाहायला मिळेल गणेशका स्पोर्ट आणि आकाश स्टुडिओ 11. ओहो लाजवाब झेल. खरं तर या पद्धतीचे झेल कुठेतरी कमी पाहायला मिळतात. धावा देणं, चेंडू कलेक्ट करणं कमी असतं आणि त्याच्यातील कुठलं एक झेल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक राजच्या हातामध्ये हा चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय राजूला. आपण इथे मात्र पाहताय राजूला आणलं गेलंय. आपण पाहताय राजच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला, कारण धावा देणं ग्रीफ एवढा पाहायला मिळत नाहीये. चेंडू सातत्याने सटकतात आणि तो ग्रीफ कुठेतरी इथे मात्र चांगला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर एक चांगला झेल इथून मात्र आपण पाहत आहे. याच्यानंतर चेंडू आतमध्ये आल्यास तो परत दिला जाणार नाहीये. कोणाचाही बॉल मैदानाच्या आतमध्ये आला तर तो परत दिला जाणार नाहीये. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल ऑन साईडला फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथून मात्र आपण पाहत आहे. सिंगलच अंकित होती. चला टीम आकाश स्टुडिओ 11 आणि गणेशका स्पोर्ट टॉस करण्याकरिता यायचं आहे. चला या त्वरित. गोलंदाज 2 क्षेत्ररक्षकांना दिला गेलाय चकवा. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. 4 धावा. चला गेम स्पीडअप करायचं आहे. व्हाईट बॉल गणेश सर आपण भाऊ सर आपण सुद्धा सत्य ताकीद द्यायची आहे त्यांना. चला आकाश स्टुडिओ 11 आणि टीम गणेशका स्पोर्ट चला टॉस साठी यायचं आहे त्वरित.
केले गेले यावेळेस चेंडूला आपण पाहत आहे सिंगलचा खेळ सध्या तरी जारी आणि सिंगल न धावसंख्या 24. (25-25) या अंकावर धावफलक. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये, अचूक क्षेत्र हेरलं. चेंडू चालला अशा पाटील स्टँडच्या भेटीला, बाउंड्राईच्या पलीकडे चौकार. 4. चौकारानं धावफलक पुढे सरसावतो. 29-29. चला गणेश का स्पोर्ट आणि आकाश स्टुडिओ 11. 4 ओव्हरच्या आतमध्ये जर का आपण आला नाही तर सामना कमी षटकांचा खेळवण्यात येईल आणि पॅनलाइज सुद्धा केलं जाईल. षटक संपले क्रमांक 3. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. चला गणेश का 11 आणि आकाश स्टुडिओ टॉस साठी या. त्वरित या. असं नाहीये की चौथं षटक संपल्यानंतर टॉस केलं जाईल. वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे तिसरं षटक संपल्यानंतरही टॉस केलं जाईल. तुम्हाला इथे हजर राहणं कंपल्सरी आहे. विशाल लांडले गेले षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता. चला आकाश स्टुडिओ आणि गणेश का 11. थोडीशी एकदा हो यश उद्ध्वस्त करणारा चेंडू फसवला गेलाय, गंडवलं गेलंय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. एकोणतीस 30 धावसंख्या 30. वन सेकंड डॉट बॉल. चेंडू संपताय 3 धावसंख्या 30 या अंकावर. चला आकाश स्टुडिओ आणि गणेश का 11. सामना 3 षटकांचा खेळवण्यात येईल. आपण जर का आले नाही तर 3 षटकांचा सामना खेळवण्यात येईल.
आणि अजून काही पेनल्टी इथून मात्र ऍड केल्या जातील. गोलंदाज तयार. राजच्या दिशेने हा चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक सिंगल मिळते आणि धावसंख्या 32 या अंकावर. लास्ट टू गो. धावसंख्या 32. झिरो रनआउट आहे इथे मात्र आपण पाहू शकताय. चला षटक संपलेत. क्रमांक 4 धावसंख्या 32. विजयाकरिता 33 धावसंख्येची आवश्यकता. आकाश स्टुडिओ 11 आणि गणेश का स्पोर्ट. चला त्वरित या. चला चला क्षेत्ररक्षण सजवा आणि बॅटर त्वरित या मैदानाच्या आतमध्ये. बॅटर चला यार बॅटर पाठवा त्वरित. रोहन सर आपण तिथून थोडी थक्त ताकीद द्या. बॅटर पाठवा आपण लवकरात लवकर. चला बॅटर फास्ट. मंचावर सर उपस्थित आहेत. गुरु यांना आम्ही विनंती करतो आपल्या शुभस्य किशोर किलोपर सरांना आपण इथे मात्र सन्मानित करायचं आहे. गुरु दादा विनंती असेल की किशोर सर उपस्थित आहेत त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. गोलंदाज सय्या. ओहो पहिलाच बॉल नो बॉलच्या स्वरूपात फ्री हिटचा चेंडू. येणारा पुढचा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. खराब चेंडूची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. जाऊयात पुढील सन्मानाच्या दिशेने. आपण रवी सर इथे उपस्थित आहेत आणि
आम्ही इथे विनंती करतोय राकेश दादा यांना की आपल्या शुभ हस्ते रवी सरांना आपण सन्मानित करायचं आहे. फ्री हिटच्या चेंडूवर फ्री माइंड स्ट्रोक गणवट धर्मराजा सन्माननीय निलेशजी चौधरी साहेबांच्या फ्लेक्सला सलामी देणारा चेंडू निघून जातो बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. आपण पाहताय सध्या तरी किशोरदादा यांना सन्मानित केलं जातं क्रीडा मंचावर. गोलंदाज सय्या पुढचाही बॉल हाही उडवला गेलाय. बाउंड्रीच्या नजदीक क्षेत्ररक्षण सध्या तरी होताना पाहायला मिळाला. 2 धावा इथून माता अंकित होतील आणि धावा संख्या 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचेल ते म्हणजे अर्थातच धावफलक 9 या अंकावर धावफलक. गोलंदाज घ्या पुढचा बॉल यावेळेस पहा आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं क्षेत्ररक्षक होता जाईनात विकेटचं पतन फलंदाज बाद. नक्कीच क्या बात आहे. पांडू असतील ईश्वरदादा असतील 40+ खेळाडू आहेत आणि जय बजरंग कारिवली संघाकडून खेळताना पण त्यांना पाहत आहे आणि आमचे गुणलेखक सुद्धा त्याच टीममधून खेळत आहेत. यस ईश्वरदादाला आपण पाहत आहे ज्यांनी आम्हाला इथे समालोचनासाठी आमंत्रित केलं गेलं. आम्ही त्यांचंही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. चला घाई करा अजून एक मॅच खेळवायची आपल्याला. यष्टीरक्षक गोलंदाज सय्या पुढचा बॉल पहा यावेळेस दरम्यान रिजनला चेंडूला दिशा दर्शवण्याचं काम निघून जाईल का चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. हो यावेळेस बाल बच गए असं म्हणायला हरकत नाही आहे पण पळून पूर्ण केल्यात धावा 3 म्हणजे फक्त एकच धाव वाढवण्यामध्ये यश आलंय असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात तिथून मात्र ईश्वरनं आणि धावा संख्या 3 धावेच्या बढतीनं 12 या अंकावर धावफलक. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू होता. व्हाईट बॉल खराब चेंडूची डिलिव्हरी. धावा संख्या 1 धाव्याने पुनश्च एकदा जाऊन पोहोचेल 14 या अंकावर. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा करून दिल्या गेल्यात 14. विजयाकरिता 33 धावा संख्येची आवश्यकता. डॉटबॉल षटक संपलंय क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 14. चला टीम मीटिंग नको. अठरा चेंडू आणि विजयाकरिता 19 धावा संख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीय. 18 चेंडू आणि 19 धावा संख्येची आवश्यकता. किशोर दादा आणि रवी दादा टॉस साठी यायचंय. किशोर सर आणि रवी सर टॉस करण्याकरिता आपण इथून मात्र यायचंय.
चला गोलंदाजी ट्रॅकवर किरणला आणले गेले. सिंगल संगीत होत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज या पुढचाही बॉल चांगले स्ट्रोक आहे. टेक्निकल स्ट्रोक खूप सारे ईश्वर खेळताना पाहायला मिळतोय. ज्या रिझन मध्ये या बघितले तर खूप सारे कमी फटके पाहायला मिळतात. कव्हर असेल दरम्यान रिझन असेल खूप सारे फटके त्या दिशेने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. स्लो क्रिकेट, लेझी क्रिकेट. पुन्हा एक धाव मिळते. सिंगलला काय होणार नाही आहे. जर 33 धावसंख्येचं आपण जर लवकरात लवकर पार करायचं असेल तर इथून मात्र तुम्हाला एक स्ट्रॉंग फटके किंवा मोठे फटके कन्वर्ट करणं कुठेतरी बंधनकारक असेल. डॉट बॉल. धावसंख्या 17 म्हणजे विजयाकरिता अजूनही 16 धावसंख्येची आवश्यकता. अंतिम एक चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकातील. चला 18 धावसंख्या धावफलकावर 18. चला धाव घेऊ की नको. कन्फ्युजन. राजची विकेट. फलंदाज बाद. चला न्यू बॅटर धावत या. धावसंख्या 19 या अंकावर म्हणजे विजयाकरिता 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. न्यू बॅटर धावत रनिंग करत मैदानात जा. चला नाणेफेक केली जाते. आपण पाहत आहे गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज श्रीधर आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीधर चला घाई करा.
ओहो व्हाईट बॉल. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय आणि एक धाव अंकित होईल. धावसंख्या अखेर धावेने 20 म्हणजे विजयाकरिता अजूनही 13 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. वन्स अगेन व्हाईट बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 21 विजयाकरिता अजूनही 12 चेंडू आणि आता मात्र 12 धावसंख्येची आवश्यकता. आकाय स्टुडिओ 11 संघानं नाणेफेक विन झालाय आणि फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय. गोलंदाज सय्या. गोलंदाज सय्या. याही वेळेस व्हाईट बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त चेंडूंचा भरणा असणारा गोलंदाज असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. धावसंख्या 23 या अंकावर धावफलक. 11 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. एक तरी चेंडू बॅटला लागणं गरजेचं आहे. प्रेशर घेऊन जर का आपण खेळत असेल तर प्रेशर बाजूला सारणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा एकच धाव पाहायला मिळते. गोलंदाज सय्यार. दुसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नामध्ये आणि सक्सेसफुली 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. 2 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच दोन बाद 26. पुन्हा एकदा एक धाव इथे मात्र मिळते आणि दुसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धाव फलक 2 धावेच्या बढतीनं 28 विजयाकरिता 7 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. एकच धाव मिळेल, फार काही मिळणार नाहीये. षटक संपलंय. क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 विजयाकरिता 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे अर्थातच 4 या धावसंख्येची. चला टीम मीटिंग नकोय, टीम मीटिंग नकोय. गोलंदाज सय्या. पुन्हा एकदा एक धाव मिळतीये. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचीये 30. चला कुठेतरी आमच्या आयोजकांचा या सिंगलने वेळ सुद्धा खूप सारा खर्च होताना पाहायला मिळतोय. स्मार्ट क्रिकेट खेळून कदाचित मॅच विन सुद्धा झाले असते.
डॉट बॉल 3 या धावसंख्येची आवश्यकता. चला 4 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सय्या. यावेळेस कदाचित विजयाच्या चौकाराच्या दिशेने वाटचाल चालू करणारा फटका आहे की काय, आणि इथे मात्र विजयाच्या पळून पुरडे केले जात आहेत. 3 धावा, सामना विजयशी ठरतोय. अनुष्का एंटरप्राइजेस जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. मॅन ऑफ द मॅच अमर, मॅन ऑफ द मॅच अमर, त्वरित या. ग्राउंड को खाली कर दें, खेल की शुरुआत करनी है. ग्राउंड को तुरंत खाली करना है प्लीज. आता त्यांनी डिक्लेअर केला. खेल को शुरू करना है प्लीज. बैट्समैन भेजना है. बैट्समैन भेजना है. अनुष अकाई स्टूडियो. अकाई स्टूडियो आपको बैट्समैन भेजना है, फील्डिंग लगानी है. फील्डिंग लगानी है, बैट्समैन भेजना है प्लीज. खेल को शुरू करना है तुरंत. खेल को शुरू करना है, बैट्समैन भेजना है प्लीज. बोलो उसमें खेल को शुरू करना है प्लीज. देखिए फील्डिंग टीम खेल की शुरुआत करनी है क्योंकि अगली बल्लेबाजी आपकी है. मैन ऑफ द मैच प्लेयर है अमर. लास्ट मैच के मैन ऑफ द मैच प्लेयर अमर. संदीप अड़े जी के हाथों से हम मैन ऑफ द मैच दे रहे हैं. मेडल हमें स्पॉन्सर किया महेंद्र बोरा जी ने. ट्रॉफी हमें स्पॉन्सर किए पप्पू टाइगर, और साथ ही साथ श्याम कोंडा जी बॉम्बे कॉटन्स, जिन्होंने हमें गिफ्ट वाउचर स्पॉन्सर किया है. थैंक यू वेरी मच. ये सारे इनाम देते हुए संदीप अड़े.